मुक्काम आर्मी पोस्ट ऑफिस. लेखिका वैदेही देशपांडे. वाचक मनीषा. भाग 9. 2 ओंडक्यांची. जीवन, महासागर, भवसागर असे मोठमोठे शब्द वापरले की मला गुदमरायला लागते. पोटापाण्यासाठी झगडणारी साधी माणसे आपण. सर्व खटाटोप करावयाचा तो 2 वेळच्या जेवणासाठी आणि रात्रीच्या शांत झोपेसाठी. सर्व चक्र मूलतः त्याच्या भोवती बांधलेले असताना त्याला ध्येय, जीवन वगैरे म्हणणे जरा जास्तच होते. असे असूनसुद्धा पोटापाण्याचा हा झगडा दिसतो एवढा वृक्ष नाही. त्यात गहिरे रंग आहेत आणि हे रंग भरणारे असतात. आपल्या भोवतालचीच माणसे. ही माणसे जवळची, नात्याची, व्यवसायानिमित्त भेटलेली, वेगवेगळ्या प्रकारची, निरनिराळ्या प्रवृत्तीची, अनोख्या धर्तीची असतात. आमच्या फिरत्या आयुष्यात काहीच स्थिर नाही, तर आजूबाजूची माणसे कशी तीच असणार. ह्या 22 वर्षाच्या प्रवासात अनेक माणसं भेटली. काहींच्या भेटी मोजक्याच, सहवास पण मर्यादितच होता. तरीही आठवणीत राहावा असा खोलवर ठसा उमटला. माणसाच्या स्वभावाचे रंग काळे किंवा पांढरे इतके सपाट कधीच नव्हते. त्याच्या अनेकविध छटांनी ते सजले होते. तसेच त्याला अनेक कंगोरेही होते. चांगल्या वाईट प्रसंगाच्या लोलकातून दिसणारे ते माणसाच्या वृत्तींचे रंग मला नेहमीच भावत आले. या सगळ्यांनी अजाणतेपणाने आमचा प्रवास रंगतदार केला. कुणाबरोबर मनमुराद हसले तर कुणाबरोबर सभोवताली असलेल्या निसर्गाला दाद दिली. एकत्र दाद देण्याइतकी मैत्री जुळणे हा खास अनुभव तसा साधा, पण मनाला उल्लसित करणारा आणि तितकाच ओंजळीतल्या पाण्यासारखा सहजी सुटून जाणारा, फक्त आठवणीचा तो ठेवता येणारा आहे. या उलट कधी मनात उठलेल्या तीव्र वेदनेने कुठले तरी अनामिक नाते जुळले. ती कळ सोसताना मैत्रीच्या भावनेचा तो अहसास फुंकर मारून गेला. तर काही माणसांचे मासलेवाईक नमुने भरपूर करमणूक करून गेले. बोलून चालून हे 2 ओंडके लाटांबरोबर उचंबळणार नाहीत तर आणखी काय करणार. मोठी लेक देवकी 2 वर्षाची होती तेव्हाची ही गोष्ट. तिच्या मावशीने तिच्याकरिता इंग्लंडहून एक पुस्तक आणले होते. त्याचे नाव होते मिस्टर मेन. त्यातील पात्रे मजेशीर होती. एक होता मिस्टर आनंदी तर दुसरा होता मिस्टर दुःखी. मिस्टर हसरे होते, मिस्टर चिडके होते, मिस्टर खोडकर होते, मिस्टर भुणभुणे होते. ही सर्व पात्रे आपापल्या नावानुसार वागायची. त्यांच्या स्वभावामुळे अगदी साध्या साध्या प्रसंगातून खूप गमतीजमती होत. माणसाच्या स्वभावातील विसंगती खुबीने दाखविणाऱ्या त्या पुस्तकातले माणसांचे गोंधळ लॉरेल हार्डीच्या खेळासारखे होते. ह्या पुस्तकावर निघालेली सिरियल BBC वर खूप गाजली. पुस्तक लेकीसाठी होते, पण तिला वाचून दाखविताना त्यात आम्ही रमून जायचो दोघेही. या मिस्टर मेनचा चष्मा आमच्या डोळ्यांवर चढला आणि त्यातून आम्हाला अवतीभोवती असणाऱ्या माणसात अनेक मिस्टर मेन दिसायला लागले. कोट्याला जेव्हा आम्हाला आर्मीचे घर मिळाले नव्हते तेव्हा आम्ही त्या दगडांच्या घरात राहत होतो. तेथे आमच्या शेजारी एक इंजिनियर राहत होता. सकाळी 6-6:30ला स्वच्छ पांढरा झब्बा पायजामा घालून उत्साहाने व आनंदी चेहऱ्याने तो दूध आणायला जात असत. दुधाबरोबर ब्रेड, अंडी, पेपर घेऊन येत असत. पेपर न वाचताच, म्हणजे अर्थात संबंधितांनी नोंद घ्यावी बरं का, मुलांचा नाश्ता सुरू व्हायचा. कारण मुलांना ओरडून विचारायचे, आमलेट करू का सिंगल फ्राय. 8-8:30ला मुले व ते तयार होऊन त्यांच्या ऑफिसच्या जीपमधून जात. मुलांना शाळेत सोडून ते कामावर जात. परत संध्याकाळी पिशव्या घेऊन त्यांची ये जा सुरू असे. ते संपल्यावर बाहेर लॉनवर मुलांचा अभ्यास चालू असायचा. त्यातच माळ्याला सूचना देत पेपर वाचत चालू असे. सकाळी ही मंडळी बाहेर पडली की मोलकरीण यायची व तिचे काम झाले की बाहेरून कडी लावायची. दुपारी मुले शाळेतून आली की एक डबा घेऊन ती कुठेतरी जात. संध्याकाळी अभ्यास झाला की हे सद्गृहस्थ परत तोच डबा घेऊन कुठेतरी जात. शेरलॉक होम्सला स्मरून आम्ही त्याचा शोध घ्यावयाचा प्रयत्न केला. तर शोध फारच लवकर लागला. उत्तरेत बऱ्याच ठिकाणी कोपऱ्यावर तंदूरच्या भट्ट्या आहेत. त्या भट्ट्यात निखाऱ्यावर भाजलेल्या कणकेच्या रोटी करून मिळतात.
आपली भिजवलेली कणिक घेऊन गेले की त्यावेळेस म्हणजे 1978-19 साली 5 पैशाला 2 तंदूर करून मिळायचे. त्यांची रुटीन पाहून बरेच दिवस आम्ही समजत होतो की या घरात कोणी बाई माणूसच नाही. पण लवकरच त्या घरातल्या बाईसाहेबांची ओळख झाली. मी बागेत साफसफाई करून वाफे तयार करावयाच्या तयारीत होते. ओळख झाल्या झाल्या त्यांनी मला विचारले, इथे कायम राहणार नाही ना? सलामीच्या या उलट तपासणीने मी जरा दचकले. कारण नसताना बचावाची साक्ष दिल्यासारखे सांगितले. नाही, आम्ही आर्मी क्वार्टर्स मिळाल्या की मग लगेच तिकडे जाऊ. इथे जर राहणार नाही ना जास्ती दिवस, मग साफसफाई करून बाग कशाला करता? त्या पुढे म्हणाल्या, अहो, आर्मीचं घर मिळायला वर्षभरसुद्धा लागेल. तोपर्यंत असंच राहायचं का आम्ही? मी, पण मग तुमचे कष्ट, पैसा, वेळ फुकट नाही का जाणार? बेकार की परेशानी, त्या नाक उडवून म्हणाल्या. त्यानंतरच्या सहवासाने समजले की बेकार की परेशानी हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. 2 वेळेला भाजी, डाळ व तंदूरसाठी कणिक भिजविणे ते सुद्धा उदरभरणाशिवाय शक्य नाही. म्हणूनच या स्वयंपाकघरातल्या कामाबरोबर घरातली इतर किरकोळ कामे या व्यतिरिक्त सर्व हालचाली, कष्ट, धडपड, त्यातून मिळणारा आनंद किंवा होणारा त्रास त्यांच्या दृष्टिकोनातून बेकार की परेशानी होती. अगदी मोलकरीण गेल्यावर दरवाजा बंद करणे व मुलांना उघडणे त्यांच्या दृष्टीने परेशानी होती. त्या नवरा बायकोतला विरोधाभास पाहून आम्हाला गंमत वाटत असे. दिलीपला त्यांच्या कामसूपणाचे अप्रूप वाटे, तर मला ते एवढी कामे न चिडता उत्साहाने करतात म्हणून. मी त्यांना मिस्टर उत्साही म्हणत असे, तर दिलीप मिस्टर कामसू. पण मिस कंटाळा या नावाबद्दल मात्र आमची एकवाक्यता होती. त्यानंतर दुःखी, उत्साही, रडके अशा छटांची छाया असलेले अनेक जण भेटले. पण डलहौसीला मिस्टर मेनमध्ये फिट्ट बसेल अशी एक मैत्रीण भेटली. दरम्यानच्या काळात लोकांना नावे ठेवण्याइतकी मुले मोठ्या झाल्या होत्या. आई, तुझा फोन आहे, तुझी मिस विशेषण बोलते, सईनं सांगितलं. बापरे, म्हणून मी गॅस तर बंद केलाच, पण जाता जाता गिझर पण बंद केला. कारण आता 1.5 तासाची निश्चिंती. आर्मीचे फोन दर 3 मिनिटांनी टून टून असा आवाज करीत नाहीत. त्याचा ती पुरेपूर फायदा उठवत असे. फोनवर आधी सर्वांची चौकशी आणि आपण माहिती सांगितल्यावर किती सुंदर, वा वा, फारच छान, अप्रतिम असे तिचे चित्कार. आज भाजी कसली केलीस ग? या प्रश्नावर भोपळा, ह्या उत्तराला फारच सुंदर ही प्रतिक्रिया कशी वाटते? दिलीप ऑफिसला गेला का? हो म्हटल्यावर ओ वंडरफुल हा शेरा. आता असे वंडरफुल काम करतोय म्हणून तर आमचा संसारच चालला आहे. त्याचे असे होते की ही मैत्रीण मुळात चांगली, सहृदय, दुसऱ्याला मदत करावी हा तिचा निर्मळ हेतू असे. पण मित्रमैत्रिणी कसे मिळवाल? लोकांशी संपर्क कसा वाढवाल? संभाषण कला असल्या डझनावरी असलेल्या पुस्तकांची नियमित वाचक. बरे, नुसती वाचकच नाही तर त्यात लिहिलेले सर्व नियम शिरोधार्य मानून त्याचे प्रयोग दुसऱ्यांवर करणार. आता त्यात काय लिहिले आहे ना, दुसऱ्यांच्या विधानावर उत्तेजनार्थ काही बोला, नेहमी सकारात्मक रिमार्क द्या, कौतुक करा, त्यावर हुकूम हिचे संभाषण सुरू असायचेच. या मिस विशेषणाबरोबर कुणाकडे जेवायला जाणे म्हणजे नुसता पीळ. जेवण झाल्यावर हिची विशेषणांची सरबती सुरू व्हायची. नुसते थँक्यू म्हणून चालायचे नाही. मग ग्रँड, टेस्टी, डिलिशियस काय, समच्युअस काय, ती मुळी थांबायलाच तयार व्हायची नाही. ते जेवण बनविणारी बाई अगदी ओशाळून जायची. तिने खाऊ घातलेल्या पदार्थांची काय लायकी आहे हे तिला माहीत असायचेच की. एकदा असेच एका नववधूकडे आम्ही दोघी-तिघी गेलो. स्वयंपाकघरात काहीतरी गडबड झाली. जवळजवळ नासलेल्या दुधाची कॉफी घशाखाली ढकलली. तिचं हिरमोड नको म्हणून कुणी काही बोललं नाही. पण हिची पद्धत आपली वेगळीच. ही निघताना म्हणाली, थँक्यू फॉर द रिफ्रेशिंग कॉफी हां. मी म्हटलं, कसली आली रिफ्रेशिंग, मला तर तिथेच मळमळायला लागले होते. माझ्या दुसऱ्या मैत्रिणीने दात ओठ खाल्लेत हे दिसत होते, तरीही हिचे उत्तेजन देणे सुरूच. एखाद्याला सहानुभूती दाखवा या वचनाचा भीषण प्रयोग तिने माझ्यावर असा केला की मी पूर्ण वैतागून गेले.
देवकी डलहौसीतली सुट्टी संपवून परत पुण्याला निघाली होती. त्या एका गाफील क्षणी मैत्रिणीसमोर डोळ्यात पाणी यायचे पातक माझ्या हातून घडले. झाले. हिचा सहानुभूतीचा धबधबा सुरू झाला. रोज सकाळी फोन. देवकी पोहोचली का गं? तिचं रुटीन सुरू झालं का? तुझं रुटीन चालू झालं का? ती आता रोवली का तिथे? तू रोवलीस का इकडे? आठवण तर येत नाही ना तिची? एक एक दिवस खेकसून मला तिला असे सांगावेसे वाटले की हे बये, देवकी त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये मैत्रिणींबरोबर मज्जा करते आहे. आमच्या फिरत्या आयुष्याचा तिच्या शिक्षणावर परिणाम होत नाही व ती आजी आजोबांच्या नजरेखाली आहे म्हणून आम्ही निश्चिंत आहोत. पण वैतागलेल्या माणसाला कसे समजावून सांगावे ह्याचे प्रयोग ती माझ्यावर सुरू करेल ह्या भीतीने मी गप्प बसले. काही प्रसंगात न बोलता अनेक भावना व्यक्त करता येतात हे तिच्या गावीच नव्हते. कधी कधी तिला सांगावेसे वाटायचे की हे जरा जास्त होतंय. पण संभाषण कलेतील एक नियम, दुसऱ्याचे बोलणे काळजीपूर्वक ऐका असल्याने माझे बोलणे ती दयेपोटी ऐकेल ही काळजी वाटून मी तिच्या वाटेला कधीच गेलेले नाही. असेच एकदा सई शाळेतून स्पोर्ट्स डे करून आली. सकाळी सर्फच्या जाहिरातीत दाखविण्यासारखा पांढरा शुभ्र पोशाख परत जाहिरातीत दाखविण्यासारख्याच झाला होता. शर्टच्या वरच्या खिशात लोणच्याची फोड ठेवल्याचा डाग, डोक्यापासून बुटापर्यंत वाल्या कोळ्याने तप केल्यावर सुद्धा इतके धुळीचे थर नसतील तेवढे ते थर. दोन्ही पोनीटेलच्या रबरात थोडे तर अनेक दिशांना फिसकारलेले केस अशा अवतारात ती परत आली. नुसते कपडेच नाही तर तिला अख्खे धरून वॉशिंग मशीनमध्ये घालावेसे वाटत होते. आणि ही माझी मैत्रीण तिला जेव्हा हाऊ ब्युटिफुल म्हणाली तेव्हा या मिस विशेषणाची उरली सुरली आशा पण मी सोडून दिली. तसे माझे भाषेशी अजिबात वाकडे नाही, असलेच तर थोडे सख्यच आहे. पण शब्दांना असे खिरापतीसारखे वाटले की त्याची मजा निघून जाते. भाषेवर शब्दांवर प्रेम करणारी एक अनोखी मैत्रीण मला मिळाली. तिचा व माझा धागा अगदी अनपेक्षितरित्या जमून गेला. अंदमानची ही गोष्ट. तिथे पाऊस तर सारखाच पडायचा. एकदा असाच धो धो पाऊस पडत होता. रोजचाच असल्याने व मला अनेक कामे संपवायची असल्याने मला त्याचे कौतुक करायला वेळ नव्हता. शाळेच्या टीचर्स रूममध्ये खिडकीकडे पाठ करून मी माझ्या पुढ्यातल्या वयांचा समाचार घेत होते. तेव्हा माझ्या शेजारी एक शिक्षिका येऊन बसली. ही शाळा मोठी होती. शिक्षक मंडळी असतील 100च्या घरात. त्यामुळे प्रत्येकाची ओळख होणे कठीणच. त्यातून सर्वांना टेबल खुर्च्या नेमून दिलेल्या आणि सर्वात वर कडी म्हणजे मारुतीच्या शेपटासारखे न संपणारे ते वह्यांचे गठ्ठे. यात कुणाशी ओळख करून घ्यायची इच्छा असली तरीही वेळेअभावी ते शक्य होत नसे. या शिक्षिकेची व माझी ओळख हॅलो म्हणण्यापुरती. ती 9वी-10वीला इंग्रजी शिकवते. प्रथमदर्शनी दुसऱ्याचे मत अनुकूल न होणारे रूप असल्याने काही इतर कारणाने ती थोडी आपल्यातच राहणारी आहे एवढेच मला माहिती होते. ती माझ्याजवळ बसल्यावर मी तिला हॅलो म्हटले व वयांच्या गठ्ठ्यात आपले डोके खुपसले. ती हॅलो म्हणाली पण एकटक बाहेर पावसाकडे पाहत होती. त्या धो-धो पावसाला पाहून तिला काहीतरी आठवते किंवा काहीतरी बोलायचे हे मला जाणवत होते. शेवटी मी न राहून तिच्याकडे पाहिले तेव्हा ती माझ्याकडे बघून बोलणार होती. आम्ही दोघीही हसलो आणि ती म्हणाली, किती छान पाऊस पडतोय ना? केरळमध्ये सुद्धा असाच पाऊस पडतो. तू केरळीयन आहेस का? मी विचारले. मी तामिळी आहे, पण माझे सर्व शिक्षण केरळमध्येच झालं. त्यामुळे मला दोन्ही भाषा उत्तम येतात. पण मला मल्याळी भाषा फार आवडते. ह्या भाषेला सुंदर नाद आहे. ती भाषा अतिशय समृद्ध आहे. त्यात फार सुंदर सुंदर शब्द आहेत. संभाषणाचे वळण आवडल्याने मी वह्यांचा गठ्ठा जरा बाजूला सारला. ती मूडमध्ये होती. मल्याळी भाषेत पावसाला 25 तरी वेगवेगळे शब्द असतील. हे सर्व शब्द पावसाचा वेग, त्याच्या थेंबाचा आकार, त्याच्या आजूबाजूचे वातावरण, त्याचबरोबर त्याला मिळती जुळती भावना अगदी नेमकेपणानं व्यक्त करतात. मला नेहमी असं वाटते, भाषा तयार करताना आधी माणसानं निसर्गाचा व मानवी मनाचा खूप विचार केला असावा. कारण भाषा तिथल्या निसर्गापासून दूर जाऊ शकत नाही. तू म्हणतेस ते अगदी खरं. मला पण असंच काहीतरी वाटतं.
पण तुझ्या इतकं ते नेमकं शब्दात सांगता येत नाही. मी, हा पाऊसच बघ ना. मल्याळममध्ये अशा पावसाला नवीन मातृत्व लाभलेली आई ज्या आवेगानं प्रेम करते त्याची उपमा दिली. तिच्या प्रेमाच्या आवेगापुढे काही वेळा तिला लहानग्या आकाराचा सुद्धा विसर पडतो. तसा या पावसाला खालच्या धरतीचा विसर पडलाय. काय सुंदर कल्पना आहे. अगं, मल्याळी साहित्य खूप तरल, सटल आहे. त्यात मानवी मनांचे व्यवहार खूप बारकाव्यानं रेखाटले आहेत. भडकपणाचा आरोप सरसकट दाक्षिणात्य सिनेमावर अगर साहित्यावर केला जातो, परंतु इतर लोकांना मल्याळीबद्दल काहीच माहिती नसते. मग आमच्या मल्याळी सिनेमांवर गप्पा झाल्या. त्या अर्ध्या तासात आमची गट्टी जमली. नंतर आमची मैत्री इतरांच्या कुतूहलाचा विषय झाला. आम्ही खूप विषयांवर बोलायचो. इंग्रजी, मल्याळी, तामिळ साहित्य तिने भरभरून वाचले होते. भाषेवर, कलेवर तिथल्या निसर्गाचा प्रभाव असतो हा विचार मल्हार ह्या लेखात इरावतीबाई कर्व्यांनी किती सुंदररित्या मांडलाय हे मी तिला सांगितले. सिलिगुडी अगर पिथोरगडाला असताना अंधार लवकर व्हायचा. बाहेर पडावे तर कोण थंडी. त्यावेळेस लांबच्या लांब संध्याकाळी संपायच्या नाहीत. आपके मनोरंजन के लिए डीडी प्रस्तुत करता है तेव्हा नव्हता. त्यावेळेस सॉमरसेट मॉमच्या कथेत हटकून येणारी टॉल इव्हिनिंग कशी टॉल असते ते कळले. असे माझे अनुभव आणि त्यावरच्या प्रतिक्रिया ऐकून ती खूप हसायची. एकदा एका शिक्षिकेबद्दल बोलत होतो. त्या 5-6 महिन्यात तिच्या घरात एकापेक्षा एक वाईट घटना घडत होत्या. ह्यावर कडेलोट म्हणून की काय तिच्या घरावर वीज पडली. ते ऐकल्यावर ती मल्याळीत काहीतरी म्हणाली. ते समजणाऱ्या अनेक जणी होत्या. ती म्हणाली होती, एखाद्या तापलेल्या तव्यावर पाण्याचा थेंब पडला की गोल गोल फिरून जशी त्याची फरफट होते तशी हिची अवस्था झाली. माणसाच्या ससे होलपटीचे हे किती विदारक वर्णन आहे. तिने सांगितलेले शब्द लक्षात नाहीत, पण उपमा लक्षात आहेत. आतासुद्धा नवीन चांगली उपमा ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर हटकून तिची आठवण येते. एक लड़की को देखा तो ऐसा लगा जैसे सर्दी की धूप. हे ऐकल्यावर जशी डलहौसीची बर्फ पडून गेल्यानंतर स्वच्छ ऊन पडलेली सुंदर उल्हासित सकाळ आठवली, तशीच तिची पण आठवण झाली व त्या सकाळचे वर्णन तिच्याजवळ करावे अशी इच्छा झाली. वर्षातून काही क्षण होणारी आठवण आम्ही घाऊकरित्या वर्षाकाठी एखादे कार्ड टाकून नोंदवून ठेवायचो. पण नंतर तेही उपचार कमी झाले. वर्षाकाठी बदलणाऱ्या पत्त्यांनी मिळालेल्या छान छान मैत्रिणींचा संपर्क तुटत गेला. अंदमानला पावसाच्या निमित्ताने तर गुडगावला एका वेगळ्याच प्रसंगात मला एक भावनाशील मैत्रीण मिळाली. गुडगावच्या शाळेत मधल्या सुट्टीत एकत्र बसून आम्ही सर्व शिक्षिका डबा खात होतो. मी आदल्या दिवशीचा प्रसंग फुलवून सांगत होते आणि सर्वजणी त्या मनापासून ऐकत हसत होत्या. गुडगावला आर्मीतर्फे घर न मिळाल्याने घरात फर्निचर नव्हते. आर्मीवाल्यांचे म्हणजे माझ्या आईच्या भाषेत आग्र्याहून सुटकेसारखे काळे पेटारे उभे आडवे ठेवून घर सजवायचे. इथे 3 वर्षे राहणार होतो म्हणून आवश्यक वस्तू घेणे जरुरीचे होते. एक दिवस सर्व कुटुंबांचा मोर्चा घराजवळच्या फर्निचरच्या दुकानात गेला. प्रत्येक जण आपल्या गरजेची वस्तू बघण्यात गुंतले होते. मी एका डायनिंग टेबलची चौकशी केली तर तो दुकानदार म्हणाला, फोल्डिंग होत नाही. म्हणजे आमच्या अवतारावरून त्याने आमची फौजी जात ओळखली होती. दिलीपने एका बऱ्यापैकी सोफा सेटची चौकशी केली तर दुकानदार काहीच बोले ना. जरा महाग असावा असा विचार करून त्याने त्यातल्या साध्या सोफा सेटची चौकशी केली तरी दुकानदार गप्पच. मग मात्र दिलीप तडकून म्हणाला, भाई साहब, पता है फौजी वाले के पास पैसा ज़्यादा नहीं होता, लेकिन हम इतने गए गुजरे भी नहीं है कि कुछ भी ना खरीदे. ही गोळी मात्र अचूक बसली. तो ताडकन उठून जवळ आला व अत्यंत विनवणीच्या सुरात तो म्हणाला, भाई साहब प्लीज गलत मत सोचना. तुम्हाला आर्मीच्या गाडीतून जाताना रोज आम्ही पाहतो म्हणून माहिती आहे की फौजी आहात ते. तुमचा अपमान करावयाचा विचार पण मनात नव्हता. पण तुम्हाला कसं सांगू आता. तो विचारात पडला. थोड्या खालच्या सुरात तो म्हणाला, बात ऐसी है भाई साहब, ये सारा दहेज का फर्निचर है. असं म्हणजे आधीच कुणीतरी बुक करून ठेवले आहे.
मग तसं सांगायचं की त्यात काय एवढं. नीट न ऐकता अनुमान काढायची घाई माझ्याशिवाय इतर कुणाला. त्याला म्हणायला आम्हाला कसे समजावे तेच समजेना, तेच कळेना. तो चाचरतच म्हणाला, तसं तसं नाही बहनजी, हे फर्निचर दहेजवर दिलं जातं. हे सर्व स्वस्त आहे, पण नुसतं दिखाऊ आहे. आता छान दिसतंय, पण वर्षात वाट लागेल. आतलं लाकूड फार वाईट आहे, म्हणून मी भाईसाहेबांना किंमत नाही सांगितली. मला माहीत आहे तुम्हाला घरासाठी फर्निचर हवं आहे, ते टिकणारं हवं आहे. माहितीतल्या माणसांना मी कसा फसवेन. म्हणजे दहेजसाठी म्हणून वेगळं फर्निचर मिळतं का. सर्व गोष्टींचा नीट अर्थबोध न झाल्याने मी त्याला विचारले. त्यावर तो उत्साहाने म्हणाला, म्हणाल ती गोष्ट मिळते बहनजी. अगदी फ्रीज, पंखे, भांडी, रजईपासून काहीही मिळते, पण या कुठल्याही गोष्टींची काहीच गॅरंटी नाही. मला हा प्रकार ऐकून आश्चर्याचा धक्का बसला आणि तितकेच हसू आले. हा किस्सा मी सांगत होते आणि सर्वजणी मनमुराद हसल्या. त्याबरोबरच दिल्लीत कुठे कुठे असा खोटा माल मिळतो याची सुद्धा चर्चा सुरू झाली. दमण ही आमच्यात सर्वात लहान अविवाहित तरुण मुलगी, सर्वांना हवीशी वाटणारी, बडबडी ही मैत्रीण मघापासून गप्प होती. तिने निम्मा संपवलेला डबा बंद केला व हात धुण्याच्या निमित्ताने उठून गेली. एरवी इतरांचे डब्बे हक्काने संपवणारी ही आज स्वतःचाच डब्बा अर्धा टाकून का उठली. काहीतरी बिनसले हे मला जाणवले. सुट्टी संपल्यानंतर सर्वजणी निघून गेल्या. माझा रिकामा तास असल्याने मी अळमटळम करीत होते. मला एकटीला पाहून दमण माझ्याजवळ आली व म्हणाली, मॅडम, दहेजचं सामान पाहून तुम्हाला खूप आश्चर्य वाटलं ना, आणि हसूसुद्धा आलं ना. पण ज्या वडिलांना माझ्यासारख्या 3-4 मुली असतील त्यांनी काय करावं, कुठून आणावे तेवढे पैसे. बरं, सोशल कंपल्शन म्हणून सर्व द्यावंच लागतं. एकेका लग्नाला 5-6 लाख खर्च करावे लागतात. मग असलाच तर कुठला तरी मार्ग असाच काढावा लागतो. नाहीतर कुठल्या वडिलांना वाटेल की मुलीला वाईट गोष्ट द्यावी. सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही मॅडम. मला वाटलेल्या गमती पाठीमागे रूढीचे केवढे विद्रूप स्वरूप होते. अगदी नकळत मी किती जणांच्या दुःखाला हसले होते. दमनचा हात पकडून मी तिला म्हटले, दमन, हे बघ, मला माफ कर. ह्या गोष्टी पाठीमागं असं काहीतरी असेल याची मला कल्पनासुद्धा नव्हती. नाहीतर मी असं काही बोललेच नसते. हे शब्दांमधून व्यक्त करणे शक्य नव्हतेच. ते स्पर्शातून करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्या दिवसानंतर माझ्या व दमनच्या मैत्रीला एक नवीनच रूप आलं. ती मनातील सर्व माझ्याजवळ बोलू लागली. पंजाबच्या मानाने महाराष्ट्रात कमी पैशात लग्न होतात हे कळल्यावर ती म्हणायची, बघा, तुमच्याचकडचा कोणीतरी. काय करू, धाकटा धीर अगर भाऊ नाही ग मला. असता तर नक्की तुला घरात आणली असती, असे मी म्हणायचे. नंतर तिने आमच्या शाळेच्या दुसऱ्या शाखेत संगीत शिकवत असलेल्या मुलाशी अगदी साधेपणाने लग्न केले. त्याची ही घरची परिस्थिती बेताचीच होती. दोन्हीकडील लोकांनी अनेक प्रकारे अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. शेवटी हिच्या वडिलांनी खानदान, इज्जत मध्ये आणायचा खूप प्रयत्न केला. पण तिने तुमचे पैसे वाचविले म्हणून आभार माना आणि गप्प बसा असे स्पष्ट बजावले. मला म्हणाली, यातून एकच फायदा व्हावा. धाकट्या दोघींची लग्न लवकर व्हावीत व त्यांना मन मारण्याची वेळ येऊ नये. तिच्या समजूतदारपणाने माझे मन गलबलले. काही माणसे तुमच्या मनात रुतून बसतात, ह्यातलीच ही एक. मला दिलेला निरोप समारंभाविषयी तिने चित्रा सिंग व जगजीत सिंगची एक गझल गायली. ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन, वो कागज की कश्ती, वो बारिश का पानी. आजही ही माझी आवडती गझल आहे. ती ऐकली की मला दमन आठवते. बचपन, तारुण्यात असून गंभीरपणे विचार करणारी, उन्हाच्या तडाख्याने कोमजलेली, आपले बालपण, तरुणपण हरवून अकाली प्रौढ मन झालेली दमन. आयुष्यात आलेले अनुभव माणसाला घडवितात. वयाशी त्याचा संबंध असतोच असे नाही. वयाने वाढून माणसे समजूतदार किंवा मॅच्युअर होतीलच असेही नाही. या उलट शिंगे मोडून वासरात येणारीही अनेक असतात. आमची चंद्रा सुब्रमण्यम त्यातलीच. नवरा उच्च अधिकारी, मुलगा नेव्हीत ऑफिसर, मुलगी डॉक्टर होती. अशी घरी सर्व आबादी आबाद
घराची काहीच काळजी ना काम, आपला सर्व वेळ ती शाळेसाठी खर्च करायची. शाळेची ट्रीप निघाली की ही सर्वात पुढे 4 पदार्थ करून घरून आणेल, सगळ्यांना खाऊ घालेल. त्याबरोबरच इतरांनाही भरीला पडून आणायला लावेल. गॅदरिंगला हिचा उत्साह अदम्य. हौसेने आपल्या कांजीवरम साड्या मुलींना नेसायला देईल व नंतर 2 महिने कुरकुरत बसेल. अनेक वेळा तिच्या उत्साहाचा इतरांना ताप व्हायचा, पण हिला त्याची पर्वा नसायचीच. अंदमानची शाळा मोठी असल्याने मुली 4 वेगवेगळ्या गटात म्हणजे हाऊसमध्ये विभागली गेली होती. चंद्रा एका गटाची मुख्य शिक्षिका होती. माझ्यासारख्या 7-8 जणी तिच्या सहकारी होत्या. ह्या गटांच्या आपापसात नृत्याच्या स्पर्धा होत्या. हिचा आवेश अवर्णनीय. आमच्या गटातल्या मुलींना व सहाय्यक शिक्षिकांना नुसते वेठीला धरले तिने. 30 वर्षापूर्वीचे भरतनाट्यमचे सर्व ज्ञान पणाला लावून एक तिने नृत्य बसविले. 20 मुलींच्या वेशभूषेसाठी लागणाऱ्या 1760 गोष्टी जमविण्यासाठी आम्हाला पण अक्षरशः तिने नाचविले. शेवटी एकदाच्या स्पर्धा झाल्या व आमच्या गटाचा 2रा नंबर आला. आम्ही आपले हुश्य करून वरच्या मजल्यावर आलो तर वर पाहतो तो काय, चंद्रा एका रिकाम्या वर्गात बसून ढसाढसा रडत होती. मी व माझी दुसरी मैत्रीण चरकलो. काही विचारायला जावे तर आणखीनच हुंदके द्यायला लागायचे. 5 मिनिटांनी हुंदके जरा कमी झाले असले तरीही ते थांबले नव्हते. ती हमसून म्हणाली, पाशलिटी झाली. अगं पण कशात? मागचा पुढचा संदर्भ न लागल्याने गोंधळून मी तिला विचारले. कशात म्हणजे काय? नृत्याच्या स्पर्धेत. सात्विक संतापाने ती ओरडलीच. इतकं सुंदर नृत्य कोणी बसवलं का याआधी? कितीतरी भरतनाट्यमच्या स्टेप्स होत्या. 2रा नंबर देतात म्हणजे काय? आणि तुम्हाला काहीच वाटलं नाही का? आता तिचा राग 2ऱ्या नंबरावरून आमच्यासारख्या स्थितप्रज्ञ शिक्षिकांवर घसरला होता. मला मात्र हसू कसे आवरेना तेच समजेना. तेव्हा तिचे वय 50च्या पुढे तर माझे 40च्या आसपास. आता या वयात शाळेच्या नृत्याच्या स्पर्धेत नंबर आला नाही म्हणून रडणे मला तरी शक्य नव्हते. मुलांच्यात कितीही रममाण झाले असले तरी लहान मुली रडल्या तर आपण जाऊ दे म्हणायचे का आपण स्वतः रडायचे सांगा. पण या मध्यमवयीन बाईला ते कधीच उमगले नाही. उत्साह, बालिशपणा ह्यातली रेखा तिला कधीच उमजली नाही. आयुष्यभर ती मिस इमॅच्युअरचं ती राहणार होती. अर्थात त्याच वेळेस तिला तिच्या चष्म्यातून आम्ही भावनाहीन वाटलो असे नाही कदाचित. पण तसे आपण सर्वच वेळोवेळी मिस्टर मेन बनतच असतो. दुःखी, आनंदी, उत्साही, कुरकुरे, भुणभुणे, चिडके, रडके यांचे मिश्रण सगळ्यांच्याच असते. रंगीत चष्मा चढविला की 3 डायमेन्शन्सच्या सिनेमात जशी खोली दिसायला लागते अगदी तसे हा चष्मा चढविला की माणसे वेगळी दिसायला लागतात. स्वतःला तर ह्या चष्म्यातून पाहताना फारच मजा येते. करून तर पहा जरा एकदा. तशा म्हणाल तर ह्या भेटी ओंडक्याच्याच होत्या. पण ह्याला मिस्टर मेनचा स्पर्श झाल्यावर वेगळीच खुमारी चढली होती.